आणि थेट जाऊयात आपल्या विदर्भातल्या आरक्षण बचाव अभियानात. प्रकाश आंबेडकर बोलतायत. आणि दुसरा ओबीसींचा असणारा गट राजकीय भांडणाचं सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करण्याचे अनेक जणांचे मनसुबे या यात्रेतून उद्ध्वस्त झाले. आरक्षण, त्याची अंमलबजावणी आणि शेवटचा निर्णय कोणाचा या संदर्भातलं सविस्तर माहिती आम्ही देत आलो. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे जे दोन तट पडलेले आहेत, जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा आणि ओबीसी, ते राजकीय भांडण इलेक्शन पुरतं कायम राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय. ओबीसी हा मराठा समाजाला उमेदवार मतदान करणार नाही आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही. ओबीसीमध्ये ही नव्यानं आलेली जागृती की आपलं आरक्षण जातंय, याची जाणीव झालेली आहे. यामुळे दोन तट जरी असलं तरी हे आपलं राजकीय भांडण आहे या भूमिकेपर्यंत हे यात्रेतून आम्ही असणाऱ्या लोकांना घेऊन आलेलो आहोत. ही सगळ्यात मोठी फलस्फूर्ती आम्ही असणाऱ्या ही यात्रेची मानतो. जिथे राजकीय पक्षाचे नेते दंगलीच्या उंबरठ्यावरती महाराष्ट्र असतानाही सामाजिक प्रश्नावरती भूमिका घेऊ शकत नाही. हे महाराष्ट्राचं असणारं